मोशी के स्पाइन रोड में जय गणेश एम्पायर चौक पर आधिकारिक अनुमति से लगा 20 बाय 40 फीट का होर्डिंग बेमौसम बारिश और तेज हवाओं के कारण सड़क पर खड़े एक टेम्पो पर गिर गया और कोई जनहानि नहीं हुई। इस होर्डिंग के लाइसेंसधारी आनंद गांधी के खिलाफ मामला दर्ज किया जाएगा। 14 मई को मुंबई के घाटकोपर में अवैध रूप से लगा होर्डिंग गिरने से 17 लोगों की मौत हो गई और 75 लोग घायल हो गए। ऐसी घटना दोबारा न हो, इसके लिए शुक्रवार 17 मई को कमिश्नर शेखर सिंह के साथ पिंपरी चिंचवड शहर के सभी होर्डिंग्स को लेकर संबंधित पक्षों की बैठक होगी। सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर और उपायुक्त संदीप खोत को घटना स्थल का निरीक्षण करने का निर्देश दिया। शहर के विभिन्न स्थानों में 14 स्थानों पर पेड़ गिर गए। मोशी में एक होर्डिंग गिर गया। सौभाग्य से कोई हताहत नहीं हुआ। पिंपरी चिंचवड अग्निशमन विभाग को कुदलवाड़ी चिखली में पेड़ गिरने की पहली रिपोर्ट दोपहर 3:58 पर मिली। फिर कुछ ही मिनटों में पांजर पोल भोसरी से दूसरी वर्दी मिल गई। इसके बाद सावित्रीबाई फुले उद्यान, सुदर्शन नगर, चिंचवड, पिंपरी गांव के पवनेश्वर मंदिर, मोरवाड़ी चौक, पिंपरी, बुरहाड़ेवाड़ी रोड, मोशी, प्रेम लोक पार्क, चिंचवड में एक बड़ा पेड़ गिर गया। संबंधित होर्डिंग हे आनंद ॲडव्हर्टायझिंग आनंद गांधी यांचा आहे आणि या होर्डिंगला अधिकृत होर्डिंग आहे, हे परवानगी देण्यात आलेली आहे। या भागामध्ये पहिल्यापासूनच परवानग्या देण्यात आलेल्या आहेत। रेड झोन आहे का नाही हे तपासून घेतलं जाईल आणि मग पुन्हा याचं फेर चौकशी करून एकंदरीत आपली जी बैठक झाली ती होर्डिंग मालकाशी 15 दिवसापूर्वी अधिकृत परवानगी दिल्यानंतरही जर घटना घडली तर आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार होतो। तर या संदर्भातही आपण कोणाविरुद्ध गुन्हे दाखल करणार आहात का आणि स्टेबिलिटी जे सर्टिफिकेट देणारे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांची सुद्धा चौकशी केली जाते। त्यांच्यावर तर काय कारवाई केली जाणार, कारण की स्ट्रक्चर ऑडिट न झाल्यामुळे होर्डिंग कोसळली आहे। संबंधित होर्डिंग धारकावर आपण गुन्हा दाखल करणार आहे आणि स्टॅबिलिटी स्ट्रक्चर जे आहे सर्टिफिकेट त्याची पण तपासणी करण्यात येणार आहे। हे बघा, आपण कालपासून पूर्ण शहरामधलं सर्वेक्षण करण्याला सुरुवात केलेली आहे। साधारण 2 दिवसामध्ये या सर्वेक्षणाचा रिपोर्ट आपल्या हाती येईल आणि त्याची पाहणी करून आपण सोमवारपासून पूर्ण शहरामध्ये ड्राईव्ह घेणार आहोत। जे काय अनधिकृत होर्डिंग असतील किंवा वाढीव होर्डिंग असतील पूर्ण काढून घेणार आहोत। संबंधित होर्डिंग हे अधिकृत आहे। आपल्याकडे आता सर्वेक्षण झाल्यानंतरच आपल्याला समजेल की आपल्या शहरामध्ये किती अनधिकृत होर्डिंग आहेत। साधारण 4:30 पावणे 5 वाजता इथे एक होर्डिंग कोसळलेलं आहे। त्याचा कॉल आम्हाला साधारण 5:30च्या आसपास कॉल आला की एक होर्डिंग कोसळले। या ठिकाणी आमची फायरची टीम आलेली आहे। इथं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे। एक टेम्पो आणि 2 जुन्या बाईक्स आहेत ज्यांच्यावर हे होर्डिंग कोसळले। बाकी कुठली जीवितहानी झालेली नाही। ट्रिपॉलचे आत्ता 2-3 कॉल होते, पण ते रोड साईड कॉल होते, त्यामुळे तिथं कुठली जीवितहानी किंवा काही नाही आहे किंवा होर्डिंगचा कॉल कुठलाच नाही आला। ब्युरो रिपोर्ट, V-Service न्यूज, पुणे, महाराष्ट्र।